उरण तालुक्यातील खोपटे गावात पाणी टंचाईनं कळस गाठलाय। कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणी पुरवठा योजना असूनही गावकऱ्यांना 3-3 दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नाही। योजनेची चुकीची हाताळणी आणि अवैध नळ जोडण्यांवर कारवाईचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर आज खोपटे गावातील नागरिकांनी थेट बांधपाडा ग्रामपंचायतीवर बेंडबाजासह मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला। खोपटे गावात 7 पाड्यांचा समावेश आहे, मात्र संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा एकमेव साठवण टाकीवर अवलंबून आहे। ही टाकी गावापासून काही अंतरावर असून ढसखोशी पाड्याजवळ आहे। पाणी पाईपलाईन मधून गावापर्यंत पोहोचण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ लागतो। त्यानंतर अवघी 15 मिनिटात पाणी पुरवठा होतो। या अल्प वेळेत सर्व घरांपर्यंत पाणी पोहोचणं अशक्य होतं। परिणामी अनेकांना पाण्यासाठी ताटकळत राहावं लागतं। याशिवाय घरांमध्ये पाणी खेचण्यासाठी नागरिकांना विद्युत पंपांचा वापर करावा लागतो। यामुळे विजेची बिलं वाढून आर्थिक भार पडत आहे। महिलांना कपडे धुण्यासाठी सार्वजनिक तळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे। या सततच्या असणाऱ्या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। अखेरीस आज त्यांनी एकत्र येत बांधपाडा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। बेंडबाजाच्या तालावर निषेध व्यक्त करत ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली। कोट्यवधी रुपये खर्चूनही पाणी मिळत नसेल तर या योजनांचा उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अवैध नळ जोडण्यांवर कारवाई न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मोर्चानंतर ग्रामसेवक आरवी सातंगे आणि प्रशासक प्रियांका पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेतली। त्यांनी ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारून पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।